आणखी एक महत्त्वाची अपडेट, लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या 150 जागांवर महाविकास आघाडीला बळ मिळालंय। तर महायुतीनं 125 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा कल सत्ताधारी महायुतीसाठी धोक्याचा इशारा मानला जातोय। लोकसभेचं एकूण चित्र बघता काँग्रेस आणि शरद पवार गटानं राज्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे। तसंच लोकसभेला चांगलं यश मिळवल्यानं या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांसाठी इच्छुकांची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय की महत्त्वाची अपडेट, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वजन वाढताच आता काँग्रेसची मागणी सुद्धा वाढलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 150 जागांवर महाविकास आघाडीला बळ मिळालंय। तर महायुतीनं 125 विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी घेतल्याचं कळत आहे। दरम्यान मतांची टक्केवारी या पक्षांमध्ये नेमकी कशी आहे आपण सविस्तर पाहूया। तर काँग्रेसला 13 जागा मिळालेल्या आहेत लोकसभेमध्ये, त्यामध्ये 16.92% ही टक्केवारी आहे। भाजपला 9 जागा मिळालेल्या आहेत, 26.18% इतकी ही टक्केवारी भाजपची आहे। तर ठाकरे गटाला सुद्धा 9 जागा मिळाल्यात, 16.72% ही टक्केवारी ठाकरे गटाची आहे। तर शरद पवार गटाला 8 जागा मिळालेल्या आहेत, एकूण 10.27% टक्केवारी आहे। एकूण शिंदे गटाला 7 जागा मिळालेल्या आहेत आणि 12.95% इतकी ही संख्या आहे। दरम्यान अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळालेली आहे आणि त्यांची मतांची टक्केवारी केवळ 3.60% इतकीच आहे।